जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव। नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश। आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32। कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा। पिण्याच्या पाण्याच्या जुन्या वादातून चुलत भावाने पुण्यातून गुंड आणून एका कुटुंबाला घरात घुसून लोखंडी गज आणि लाकडी काठ्याने बेदम मारहाण करण्याची घटना कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे घडली आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पोलीस लिहिलेली एक बोलेरो जीप देखील जप्त केली आहे। याबाबत घडलेली घटनांशी की कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील दत्तात्रय भिकाजी गायकवाड हे ग्रामपंचायतीत असलेल्या वस्तीवर बोरवरील पाण्याची टाकी याचे पाणी सोडत असताना त्या ठिकाणी बाळासाहेब गायकवाड यांनी विरोध केला, त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता। त्यानंतर दिनांक 2 तारखेला रात्री 12:15च्या सुमारास फिर्यादी दत्तात्रय गायकवाड हे घराच्या पडवीत झोपलेले असताना त्या ठिकाणी 4 चाकी बोलेरो गाडीमधून येऊन आमच्या हापशाचे पाणी का घेतो असं म्हणून फिर्यादी यास लोखंडी काठीने याचप्रमाणे गजाने मारहाण करण्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दत्ताजी भिकाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब चंद्र गायकवाड, ताराचंद बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय बाळासाहेब गायकवाड व बबई बाळासाहेब गायकवाड यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी एक वाहन देखील जप्त केलं आहे। जप्त केलेल्या वाहनाचा क्रमांक MH 23 BD 5036 असून या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पाहूया यावेळी काय म्हणाले ग्रामस्थ। नमस्कार, मी दत्तात्रय भिकाजी गायकवाड, गाव नांदगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। तर मला जे आहे ना, माझ्या भावाने चुलत भावाने काय केलं की मी पाणी सोडायला जातो, मी हाडवळा वस्तीवर म्हणजे पाण्याचा पंप आहे हापसा, त्यातून पाणी मी हाडवळ्यात मी सगळ्या लोकांना पाणी पुरवठा करतो। तर तो मला शिवीगाळ केली त्यांनी। तो मला म्हणला की तू म्हणला की इथं कशाला आला? म्हणलं मी म्हणलं आप्पा, म्हणलं मी पाणी चालू करायला आलो या। तर आप्पा मला म्हणला शिवी दिली आपण, म्हणलं तू काय माझी उपटणार आहे म्हणला। मग असं बोलल्याच्या नंतर मी म्हणलं आपण मी कशाला तसं बोलता तुम्ही मला शिव्या देऊ नका म्हणलं। मग मला म्हणलं मी तुला 2 झापडे लावीन। मग मला त्याने काय केलं, 2 झापडे लावले आणि खाली पाडल्याच्या नंतर मी त्याच्या गुडघ्याला चावलो, हे मान्य करतो, मी चावलो त्याच्या गुडघ्याला। परत तो म्हणला की बघतो म्हणलं मी तुझ्याकडे। मग ही बाकीचे आले, आमच्या दोघांची जनपकडे सोडून दिली आणि मग त्याने काय केलं, मला म्हणलं बघतो म्हणलं मी पुण्यावरून पोरं आलतो, माझे पोरं पुण्याला आहेत म्हणला। मग त्याने पोरं बोलवले 1च्या सुमारात, पोरं रात्रीच्या बोलवले म्हणजे 1 तारखेला। मग मला 11:15ला 2 तारखे दिवशी 12:30 ते 12:30 ते 12च्या दरम्यान त्यांनी मला मग मारहाण की आमच्या बाळबाप्पांनी पहिल्यांदा मला मारलं पायावरती, नंतर मग माझ्या पाठीवर मारल्याच्यानंतर त्याचा पोरगा आला, त्याने माझं गचोंड धरलं आणि मला फारफारा ओढीत कॅनेलपाशी नेलं। कॅनेल म्हणजे जवळच आहे पूल, त्या पुलावरती नेलं आणि मग मला ज्यानं त्या गाडीतून 2 गाड्या आल्या त्या पुण्यावरून, त्याच्यातून पोरं निघली बाहेर आणि त्यांनी मला जे हाणायला चालू केलं कारण मी खाली पाडलं मला आणि वरून हाणायला लागले। ते हाणता मग माझी बायको आणि पोरगं धावत पडत आले बाहेर। तर माझे बाकीचे भाव पण होतं तिथं। मग ते भाव आल्याच्यानंतर त्या भावाने काय केलं, मग हाणायला ते पुढे यायला लागले, ते म्हणजे हे करायला धरायला। तर मग लगेच तेवढ्यात माझ्या भावाला पण म्हणले आमच्याकडे म्हणले कोयता आहे म्हणले, आम्ही रक्ताचं पाठ करू म्हणले, तुम्ही पुढे येऊ नका। तर मला त्या इकडे बघा, इकडे वडीत नेलेलं आहे, डोक्याला पण लागलेलं आहे, परत तुम्हाला सांगतो बघा पाठीला पण लागलेलं आहे। मला मग त्यांनी आणि ते दत्ता गायकवाडाने त्यांनी गाडीतून टामी काढली आणि टामीने माझ्या पाठीवरती वार केला त्यांनी। तुम्ही काय केलं आज? मला मारलं त्याने। मग मी आरडलो मोठ्याने। मग माझे हाडवळ्यातले वस्तीवरले लोक सगळे पळाले, अरे म्हणले काळूला मारतात, पाणी सोडणार आपले त्याला मारतात, मग सगळे पळाले।
तेव्हा त्यांनी लगेच गाडीमध्ये बसले आणि ती एक 4 चाकी गाडी निघून गेली. एक 4 चाकी फक्त इथं राहिली. मग त्या गाडीचं मग नंबर काय ते घेतला. मग म्हणजे मी नाही, मला खाली पाडल्याच्या नंतर मला नंबर घेता आला नाही. पण माझ्या साईडचे भाऊ लोक होते, त्यांनी नंबर घेतला गाडीचा. आज काय काय केलंय? आज तुम्ही काय केलं इथे? आज मी इथे येऊन बाळासाहेब गायकवाडवर आणि त्यांच्यावर केस केलेली आहे. पुण्याची पोरं आणलेत त्यांनी, म्हणून मी त्याच्यावरती केस केली. गाडीचा नंबरही दिलेत मी. गुन्हा दाखल केलाय? गुन्हा दाखल केला म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. नाहीतर ऐका, मला जे नाही कारवाई झाली ते केव्हा तरी येऊन शनी मला मारणार आहेत. कारण का माझ्या घरामध्ये माझी बायको, माझा पोरगा आणि मी 3 जण राहतोय. ही केव्हा पण निमेराची येऊन शनी मला मारायची धमकी दिलेली. ही केव्हा पण येऊन माझं मर्डर करणार आहे ती. आणि अजून 3 म्हणतात की आता शिकत सुरुवात केली, अजून 2-3 घरं आहेत म्हणले. ती पण घरं आम्ही असेच तुझ्यापासूनच सुरुवात केली म्हणले. आता तो आम्ही आणणार आहे म्हणले ती पण घरं. असे नम्र विनंती करतो मी की सगळ्यांनी पोलीस स्टेशनवाल्यांनी मला मदत करावं असं माझा. आता नांदगाव खडावळा वस्ती इथे जे सोमवारी प्रकार घडला अतिशय भयंकर होता. आणि दत्ता भिकाजी गायकवाड यांना रात्रीचे सुमारे 12:15चा टायमिंग होता. त्यांना झोपीच्या भरात उचलून कॅनलमध्ये नेऊन त्यांचा घात करायचा होता. परंतु त्यांना फार मारण्यात आलं. लाकडी दांडे होते त्यांच्यापाशी, अनेक सळ्या होत्या, दुसरी गोष्ट हत्यारं होती त्यांच्यापाशी. पण त्यांनी काय केलं, जास्त करून दांडे आणि सळ्यांनी मार दिला आणि त्यांना कॅनलमध्ये फेकून द्यायचा होता मारण्यात येऊन. हे असा प्रकार घडू नये म्हणून सांगतो वारंवार यांना. आणि तो कर्मचारी म्हणजे आम्ही तिथं हाडवाळा वस्तीत पाणी सोडण्यासाठी त्याला ठेवलेला होता. परंतु ज्या माणसाने हे वक्तव्य केलं काय, हे बाळासाहेब गायकवाड यांनी भयंकर हे अति केलेलं आहे. तरी आणि त्याच्या सहकारी कोण जे गुंड असतील त्यांना ताबडतोब पकडण्यात यावा ही माझी नम्र विनंती आणि कळकळीची आहे. आणि 2 गाड्या आहेत त्यासुद्धा ताबडतोब पोलीस स्टेशननी त्या साहेबांनी ताबडतोब त्याचासुद्धा छडा लावून त्यांना ताब्यात घ्यावं एवढी नम्र विनंती. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.